राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 21 जून या दिवशीचं चिंतन। जो आपल्याला विसरतो तोच देवाला पाहतो आणि जो देवाला पाहतो तोच आपल्याला विसरतो। वासनांचा पूर्ण निराश झाल्याशिवाय ईश्वराचा साक्षात्कार होत नाही आणि ईश्वराचं दर्शन झाल्याशिवाय वासना नाश होत नाही, असं संतवचन आहे। मी जोपर्यंत आहे तोपर्यंत इंद्रियातीत अनुभव येऊ शकत नाहीत, कारण माझ्या अस्तित्वाचं भान चुकीच्या संस्कारांनी जे जन्मोजन्मी दृढतर होत गेलेलं आहेत, इंद्रियापुरतंच मर्यादित झालेलं आहे। मी हा अस्तित्वभाव विश्वव्यापी आहे हे आपण पूर्णपणे विसरून गेलेलो आहोत। या संकुचित मी मधून बाहेर पडल्याशिवाय सर्व व्यापक अशा देवाचं दर्शन कसं होणार? हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला। ही माऊलींची अनुभूतीच देवाचं दर्शन आहे। जो सगळीकडे देवालाच पाहतो तो मी या रूपानं निराळा राहूच शकणार नाही। परंतु आत्ताच म्हटल्याप्रमाणे देवाच्या रूपाची अनुभूती ज्याला आली तोच इंद्रियांच्या पलीकडे जाऊन देहातीतता अनुभवू शकतो, अन्यथा नाही। आता याला उपाय काय? हे कसं जमणार? यात एक गोष्ट लक्षात येत नाही की देहात असतानाच देहातीत होता येतं। देहबुद्धी कमी झाली की आत्मबुद्धी वाढते किंवा उलटही म्हणता येईल। या दोन्हींची कमी अधिकता झाली की आत्मबुद्धीचा प्रभाव वाढून मीचा नाश होतो। नाश होतो म्हणजे काय? तो देह सुटत नाही आणि देहाचे व्यवहार चालूच राहतात। अनेक संत महात्म्यांच्या चरित्रावरून आपण हे सहज समजू शकतो, परंतु त्या व्यवहारात मीपणा नसतो। मी माझं हे गेलेलं असतं, म्हणजेच ते देवरूपच असतात। शिवो भूत्वा शिवम यजेत असं जे म्हटलेलं आहे ते याच भूमिकेतून मी पण जाऊन व्यापकता आली की व्यापक ईश्वरी तत्वाची अनुभूती येईल आणि ती अखंड राहील। या दोन्ही गोष्टी परस्परावलंबी नाहीत तर एकाच वेळेस घडू शकणाऱ्या आहेत। त्यामुळे मी कसा जाईल याची चिंता करून मीपणाच वाढेल, तसं न करता गुरुदेवांच्या आज्ञेनुसार उपासना चालू ठेवली की सद्गुरू योग्य वेळेला कृपा करून मीचा नाश आणि देवाचं दर्शन घडवून आणतात, हे निश्चित। राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।